तर निवडणुकांच्या याच रणधुमाळीमध्ये सर्वसामान्य मतदारांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेतलेलं आहे। सोबतच राजकारण्यांची मतं या संदर्भात नेमकी काय असतात, पत्रकारांना नेमकं काय वाटतं हे देखील आपण या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे। पण आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या कलाकारांना या सगळ्याविषयी नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्याचा देखील आम्ही प्रयत्न केलेला आहे। आणि विरारच्या सामाजिक सांस्कृतिक प्रश्नावरती इथल्या कलाकारांनी आपली भूमिका देखील मांडलेली आहे। बघूया। महापालिकेच्या महासंग्रामाच्या रणधुमाळीत वसई विरार शहराचा खरा आवाज काय सांगतोय हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट रंगभूमीकडे वळलो आहोत। वसई विरारमधील मराठी नाट्य परंपरेचे जिवंत प्रतिनिधी, समाजाचे आरसे असलेले नाट्यकर्मी आज वसई विरारच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नावर ते बोलणार आहेत। त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया की वसई विरार शहरामध्ये ज्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्यामध्ये तुम्हाला काय अभिप्राय आहे, काय जी बॉडी नवीन कोणी कोणाची सत्ता असो त्यामध्ये तुम्हाला काय हवं आहे, काय नेमके प्रश्न आहेत? कलाकारांसाठी व्यासपीठ म्हणून इथे वसईत नेहमीच काही ना काही घडत असतं आणि विविध कलाकार त्यातून पुढे येत असतात। कला, क्रीडा यासाठी खूप स्टेज आहेत, पण ती म्हणजे सगळी अशी विस्कळीत वगैरे अशी आहेत, तर त्यांच्यासाठी एक मंच व्हायला हवा। त्याविषयी माझे सहकारी जास्त माहिती देतील। कला अकादमीबद्दल नक्की तुम्ही सांगा। कला आम्ही काही वर्षापासून आमच्या डोक्यामध्ये जो कॉन्सेप्ट आहे कला अकादमीचा तो आम्ही प्रत्यक्षात यायची वाट बघतोय। कारण सर्व कलाकारांसाठी एक व्यासपीठ म्हणा किंवा अगदी चित्रकारांपासून ते अगदी नाट्यकर्मींपासून ते बाकी कुठल्याही पद्धतीचा नर्तक नर्तिका ज्या असतील त्यांच्यासाठी एक अशी एक वास्तू उभी राहावी की जिकडे सगळेजण आपापल्या पद्धतीने तिकडे आपापल्या कलेची सेवा करू शकतील आणि त्यांना वाजवी दरामध्ये असेल किंवा अजून कुठल्या ह्याच्यामध्ये असेल त्यांना त्यांच्या प्रॅक्टिससाठी रिहर्सल हॉल्स उपलब्ध व्हायला हवेत। आणि त्याच्याहून जास्त महत्त्वाचं की जसे चित्रकारांसाठी कलादालन असायला हवं। वसईतले काही मोठे चित्रकार आहेत जे मास्टर्स त्यांना म्हणतो आपण, त्यांची चित्र तिकडे कायमस्वरूपी लागायला हवीत इन्स्पिरेशन म्हणून लोकांसाठी। या सगळ्याच्या वरती आम्हाला असं वाटतं की फक्त इकडे स्पर्धा घेऊन त्यांना अवॉर्ड्स देऊन किंवा त्यांना तिकडे चांगले पारितोषिकं देऊन तसं भागणार नाही आहे। त्यांच्यासाठी एखादा कमर्शियल प्लॅटफॉर्म किंवा त्याला ज्याच्यातनं त्यांना रोजगार मिळेल, ज्याच्यात त्यांना स्वतःला त्यांच्यात पैसेसुद्धा येतील खिशामध्ये आणि त्यांचा तेवढा एक्सपोजर पण त्यांना मिळेल, त्या पद्धतीने एखादा प्रोजेक्ट उभं करणं, त्याच्यासाठी एक बॉडी असायला हवी बेसिकली की ह्या सगळ्या टॅलेंटचा एक कमर्शियली कसा उपयोग करून घेता येईल वसईतल्या टॅलेंटचा। तर ही अपेक्षा साधारण आम्हाला आहे की यावर्षी कमीत कमी ह्या दृष्टीने पावलं उचलली जातील। नक्की आणखीन काय अपेक्षा आहे? सामाजिक झालं, या शहराच्या विकासासाठी कोणते मूलभूत प्रश्न आहेत ते मार्गी लावले पाहिजेत? समाजाच्या म्हणजे विकासाच्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे मूलभूत पायाभूत सुविधा आहेत, पाणी म्हणा, रस्ता म्हणा आणि ओव्हरब्रिज जे रेल्वेच्या म्हणजे ईस्ट आणि वेस्टला जोडणारी म्हणजे मुळात आम्ही जेव्हा ट्रॅफिक जॅमचा मुद्दा हा जो प्रकर्षाने आम्हाला जाणवतो, रादर आमचे काही कलाकार जेव्हा नाटकाला येत असताना आता कालचीच गोष्ट की ते 7 वाजता बसले आणि इथे पोचायला त्यांना 7:45 झाले। मध्ये ह्या ज्या काही ट्रॅफिक जाम म्हणा किंवा बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत कलेच्या दृष्टीने म्हणाल तर इकडे ह्याच्यासाठी नाट्यगृहासाठी रिझर्वेशन्स म्हणजे आरक्षित प्लॉट आहे, पण गेली 7-8 वर्ष तिकडे ते म्हणजे अजून ते भिजत गोंगडच आहे। तर यापुढे जेव्हा ती बॉडी जी निवडून येईल त्यांनी कलाकारांसाठी तो जो विषय आहे तो मोठं ऑडी निर्माण केलं, म्हणजे जसं प्रबोधनकार आहे, दीनानाथ आहे, असं ऑडी जरी निर्माण केलं तर म्हणजे आनंदच आहे। पण किमान आत्ता इनिशियली एक मिनी थिएटर 200 जणं बसतील आणि स्टेज असेल, बाजूला ग्रीन रूम असेल, AC ॲकॉस्टिक म्हणजे आवाज घुमणार नाही असा एक बेसिक, आणि एक रिहर्सलला 1-2 हॉल जर त्याच्यात खाली कुठे निर्माण झाले तर लोक प्रॅक्टिस पण करू शकतील। आणि इकडे आज कलाक्रीडातूनच लोक इथे पारितोषिकं जिंकून बरेच कलाकार पुढे गेले, त्यांनी स्वतःचं नाव कमवलेलं आहे। तर हा जो प्लॅटफॉर्म आहे तो फक्त वर्षातनं एकदाच हे उपलब्ध होतं, पण वर्षभर काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू राहावी त्या मिनी थिएटरमध्ये। म्हणजे अनिकेत जसं नाटक करतो आणि त्या नाटकामध्ये ते प्रायोगिक नाटक आहे, तर त्या नाटकामध्ये ते परफॉर्म करण्यासाठी आम्हाला व्हेन्यू नाही मिळाला, तर तो बंदिस्त एक ऑडी जर मिळालं तर आम्हाला वाटतं जास्त उपयोगाचं ठरेल आणि त्यांनी कलाकारांना वाव मिळेल आणि ते त्यासाठी प्रोत्साहन त्यांना मिळेल। काय मूलभूत गरजा आहे ज्या वसई विरारमधल्या डेव्हलप झाल्या पाहिजेत ज्या दृष्टीने तुम्ही पाहताय? मास्टर दत्तारामांसारखे एक दिग्गज कलाकार आज या वसईच्या भूमीतून आलेत की झालेत आणि या अशा इतिहास असलेल्या आपल्या वसईच्या वाट्याला एक अद्ययावत
नाट्यगृह नसावं ही खरं तर खंत आहे. कारण आम्ही एक कलाकार म्हणून ज्यावेळेला आम्ही स्टेजवर परफॉर्म करत असतो त्यावेळेला असंख्य प्रॉब्लेम्स आम्हाला फेस करावे लागतात. आत्ताच माझ्या मैत्रिणीने सांगितलं तसं साधी एक वॉशरूमची सुद्धा सुविधा आत्ता इथे नाही आहे. तर मला असं वाटतं की आम्ही तिथे काम करतो त्यावेळेला आम्हाला काम करताना एक बॅक ऑफ दी माइंड आम्हाला ह्या सगळ्या अडचणींना फेस करावं लागतं. तर मला वाटतं की हा कुठेतरी विचार व्हायला हवा. कलाकारांचीही सोय बघायला हवी त्यांनी. त्यामुळे ह्या सगळ्या यंत्रणा म्हणजे अद्ययावत नाट्यगृह हे आपल्या इकडे व्हायला हवंच. ही एक बेसिक आमची गरज आहे. सो इकडे महानगरपालिकेने लक्ष द्यावं, म्हणजे यात काहीतरी सुधारणा व्हावी ही माफक आहे. प्रभाकर कुडालकर, ABP माझा, वसई विरार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.